पुण्याच्या महत्त्वाच्या बातमीकडे दीनानाथ रुग्णालयाने गरिबांसाठीचा 30 कोटींहून अधिक निधी वापरलाच नाही का असा प्रश्न आता उपस्थित झालाय। धर्मादाय सहआयुक्तांच्या अहवालामध्ये ही धक्कादायक माहिती आहे। रुग्णालयाने 30 कोटींहून अधिक निधी वापरलाच नसल्याचा अहवालात ठपका ठेवण्यात आलाय। धर्मादाय रुग्णालयांसाठीच्या नियमावलीचंही पालन नसल्याचा ठपका यात ठेवण्यात आलाय। अहवालामध्ये संबंधितांचेही जबाब नोंदवण्यात आले। रुग्णालयाचे सीईओ डॉक्टर केळकर यांनी या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। अभिषेक, जेव्हा गर्भवतीच्या मृत्यूनंतर आंदोलनं झाली होती तेव्हा आंदोलकांमधल्या अनेकांनी विविध पद्धतीचे आरोप केले होते की रुग्णालयामध्ये धर्मादाय असून सुद्धा रुग्णांना त्याचा फायदा होत नाही आणि तेच कुठेतरी या अहवालातनं सुद्धा समोर येत आहे। अभिषेक, नक्कीच यामध्ये जर का पाहायचं तर कुठेतरी संतापाची लाट आपल्याला या सगळ्या विरोधात होताना पाहायला मिळते आहे। एकूणच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडनं या संदर्भात स्पष्टीकरण जरी देण्यात आलं नसलं तरी अहवालामध्ये एकूणच ह्या माहिती उघड होताना पाहायला मिळते आहे। एकूणच रुग्णालयाकडनं जे साधारणपणे 30 कोटींहून अधिकचा निधी आहे जो धर्मादाय रुग्णालय असतात त्यामध्ये काही विशिष्ट बेड्स हे राखीव असतात आणि ते राखीव बेड्स ठेवणं हे बंधनकारक असतं आणि त्यासाठी जो लागणारा निधी असतो तो साधारणपणे 30 कोटींहून अधिक आहे आणि तो वापरलाच नसल्याचं या अहवालातून समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणपणे ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 1,80,000 ते 3,60,000 पर्यंत असतं त्यांच्यासाठी हे विशिष्ट बेड हे राखीव असतात। सोबतच 50% मध्ये सवलतीमध्ये सगळे उपचार जे आहेत ते देणं देखील बंधनकारक असतं आणि अशामध्ये जर का रुग्णालयांकडनं एवढा मोठा निधी वापरला जात नसेल तर नेमका हा निधी वापरला जातोय तरी कुठं हा देखील प्रश्न जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतो आहे। एकीकडे गरिबांची परवड होताना पाहायला मिळते आहे आणि अशा प्रकारच्या घटना देखील घडताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे एकूणच अशा रुग्णालयांवर कशा प्रकारची कारवाई करणार राज्य सरकार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। राज्यामध्ये साधारणपणे धर्मादाय रुग्णालय पाहिजे तर ते 486 आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच या रुग्णालयाची चौकशी आपल्याला होताना पाहायला मिळाली आणि या चौकशीतनं ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत तो समोर येताना दिसला आहेत। त्यामुळे नेमकी आता ज्या बाकीचे रुग्णालय आहेत त्यांचा निधी किती आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार। नक्कीच अभिषेक, आणि अशा पद्धतीने जर मिळालेला निधी धर्मादाय रुग्णालय कुठेतरी वापरत नसतील तर त्याच्यावरती सरकारची सुद्धा कुठेही नजर नाहीये का असाही प्रश्न उपस्थित होतो। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल। शिवसेनेनं